तर मी ना आता बनवते मिक्स व्हेज. तर त्याच्यासाठी मी काय केलं वली मटार, नंतर बीन्स आणि कॅरट ह्याला स्टीम दिली. नंतर दुसऱ्या कढईमध्ये कांदा, टोमॅटो, 4-5 काजू, अद्रक, लसूण, थोडीशी हळद आणि पाणी घातलं. पाणी सगळं आटून झालं, की नंतर वाटण तयार केलं. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतले, जिरे आणि जे आपण वाटण तयार केलं ते वाटण 2 प्रकारचे मी पनीर मसाला घेतला होता. थोडंसं तांबडं तिखट सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घातलं आणि सगळं मिक्स झालं की थोडंसं झाकण लावलं. मीठ घालायचं, स्टीम केलेल्या भाज्या घालायच्या. सगळं मिक्स करून घेऊन अजून झाकण लावायचं. छान असं तेल सुटलं की नंतर मग थोडं हलवून घ्यायचं आणि बारीक कट केलेलं पनीर घालायचं. पनीर घातल्यानंतर मग आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे, खूप जास्त पातळ करायची नाही. पातळ ग्रेव्ही चांगली लागत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालून छान असं कमी गॅसवर एक 5 मिनिटच ठेवायचं, नाहीतर पनीर थोडंसं असं घट्ट झाल्यासारखं होतं. नंतर बटर घालायचं आणि मस्त अशी आपली मिक्स व्हेजची भाजी तयार झाली. खूप म्हणजे खूप टेस्टी झालती. आता कमेंट करून तुम्ही सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.